इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 2,36,68,000ची फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बालोतरा राजस्थानमधील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। त्यातील मुख्य संशयित सरजू प्रसाद गर्ग याला पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील हिरेनकुमार चोपडा यांची माताजी टेक्सटाईल मिल आहे। राजस्थानमधील बालोत्रा, पाली, मारवाड, जोधपूर इथल्या व्यापाऱ्यांना ते कापड विक्री करतात। 2023 मध्ये बालोत्रामधील अनिरुद्ध गर्ग, अमरचंद गर्ग, सरजू प्रसाद गर्ग हे तिघे जण चोपडा यांच्या इचलकरंजीतील कार्यालयात आले। त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चोपडा यांनी 2,63,65,00,000 रुपयांचं कापड राजस्थानमधील कंपनीकडे पाठवलं। त्याच्या पैशाची मागणी केल्यानंतर 31 ऑगस्ट रोजी अनिरुद्ध गर्ग यांनी चोपडा यांच्या व्हॉट्सअॅपवर कोटक महिंद्रा बँकेचा 1.25 कोटीचा धनादेश आणि आरटीजीएस फॉर्मचा फोटो काढून पाठवला। तसंच उर्वरित रक्कम लवकरच देणार असल्याचं सांगितलं। त्यावर विश्वास ठेवून चोपडा यांनी पुन्हा 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 26,27,000चं कापड पाठवलं। पण बँकेत पैसे जमा झाले नसल्यानं चोपडा यांनी राजस्थानमधील बालोत्रा इथं जाऊन विचारणा केली। त्यावेळी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली। त्यामुळे चोपडा यांनी इचलकरंजी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। त्यानुसार मुख्य संशयित सरजू प्रसाद गर्ग याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राजस्थानमधील त्या अन्य भामट्यांचा पोलीस तपास करतायत।